लाडकी बहीण योजना केवायसी पोर्टल पुन्हा सुरू होणार. नोव्हेंबर-डिसेंबरचा 1500 रुपये हप्ता मिळणार. मोठी गुड न्यूज. लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज समोर आली आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी मध्ये चूक झाली होती आणि त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरचा 1500 रुपये हप्ता थांबला होता, त्यांच्यासाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पोर्टल चालू झालं तर ज्या लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता थांबला आहे केवायसी मध्ये चूक झाल्यामुळे, तर त्या लाडक्या बहिणीला परत पोर्टल चालू झाल्यामुळे एडिटचा ऑप्शन पण पूर्वीप्रमाणेच मिळेल. त्यामुळे त्या लाडक्या बहिणीचा पण लाभ चालू होईल. आणि अशा प्रकारची जी काही बाब आहे तर ती तेव्हाच होईल जेव्हा पोर्टल चालू होईल. समुद्रपूर पंचायत समितीपूर पाणीपुरवठा आढावा बैठकीतून थेट राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना फोन केला. ते खाली सविस्तर वर्णन केले आहे. आणि याच प्रकारचे जे काही संकेत आहेत स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेले आहेत. लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज पुढे येत आहे बघा. मी वर्धा जिल्हा हिंगणघाट विधानसभेत आहोत. माझ्याकडे 200 महिला आल्या. काय झालं, आपण जे ई-केवायसी मध्ये जे आपण ऑनलाईन त्यांना ई-केवायसी करायला सांगितले त्यामध्ये जे 4-5 प्रश्न दिले होते होय नाहीचे, त्या होय नाही मध्ये काही लोकांचे उत्तर चुकलेले आहेत. त्यामुळे त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे त्यांचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये ते पैसे आले नाही या महिन्यात. त्यामुळे प्रचंड रोष आणि अनरेस्ट आहे महिलांच्या मनामध्ये. तर याच्यामध्ये माझी विनंती आहे की नव्याने ई-केवायसीचा पुन्हा एकदा हे दिला पाहिजे प्रोफार्मा गावी. आपल्याला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल, कारण 31 डिसेंबर ही तारीख कॅबिनेटमध्ये ठरली होती. आता सीएम सर गेले दावोसला. ते आल्यानंतर मी त्यांच्यासोबत त्याची चर्चा करते आणि कॅबिनेटमध्ये आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्याकडे ते करतो. पण आधी एक विनंती अशी आहे की जोपर्यंत आता ते हा पूर्ण पुढची केवायसी होत नाही तोपर्यंत तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जे पैसे पाठवले ते लाडक्या बहिणीला तोच धरून तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे पाठवा. नोव्हेंबर-डिसेंबरचे सगळं करून झालं ना. नाही, पण याच्यामध्ये खूप लोक आहेत ना माझ्या. पण त्याच्यासाठी पण आपल्याला सीएम सरांची मान्यता लागेल ना कॅबिनेटमधली. तर ते आम्ही करतो ना. साहेब आता दावोसला गेले. वन्स ही कम्स बॅक त्याच्यानंतर आम्ही साहेबांना हे करून करतो. माझ्याकडे त्या संदर्भातल्या भरपूर तक्रारी आहेत. आम्ही पण त्याचा प्रस्ताव तयार करतोय. पण त्याला सरांची मान्यता घ्यावी लागेल. तर आपण करतोय. आपण महिलांवर नाही होणार असं पण करतोय. पण याच्यामध्ये केवायसीचा म्हणजे प्रश्नपत्रिका राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केवायसी पोर्टल पुन्हा सुरू होण्याचे सकारात्मक संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर कॅबिनेटमध्ये यावर निर्णय होणार असल्याची माहिती आहे. म्हणजेच पोर्टल लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तुमचा हप्ता थांबला असेल तर काळजी करू नका. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.